9 पोलिसांना फाशीची शिक्षा, एक अशी केस ज्याने संपूर्ण भारत हादरला होता। घटना आहे 2020 सालची। 19 जूनची संध्याकाळ, तमिळनाडूमधलं एक छोटंसं गाव सत्यनकुलम। त्यावेळी कोरोना लॉकडाऊन सुरू होतं। रात्री 8 वाजल्यानंतर सगळं बंद करण्याचे आदेश त्यावेळी होते। 59 वर्षांचे जयराज आपल्या मुलाच्या म्हणजेच बेनिक्सच्या मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानात बसले होते। तेवढ्यात पोलीस येतात आणि सांगतात दुकान बंद करा, वेळ झाली आहे। यावरून थोडी वादावादी सुद्धा होते आणि अचानक पोलीस जयराज यांना तिथून उचलून घेऊन जातात। संध्याकाळी 7:30च्या सुमाराला बेनिक्सला ही घटना संपूर्ण समजते आणि इथूनच सुरू होते एका धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रकरणाची कहाणी। पोलिसांनी कशा माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या पाहूया रेड डायरीमध्ये। 31 वर्षांचा मुलगा घाबरलेला धावत धावत आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचतो। आज जातो आणि जे पाहतो ते अंगावर शहारे आणणार असतं। सब इन्स्पेक्टर बालकृष्णन त्याच्या वडिलांना जमिनीवर पाडून निर्दयपणे मारत असतो। हे पाहून बेनिक्स मध्ये पडतो, वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण वाद अजून वाढतो आणि परिस्थिती आणखी बिघडते। पोलीस त्यालाही आतोडतात आणि काही क्षणातच पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद होतो। बाहेर बेनिक्सचे मित्र उभे असतात आणि काही वकीलही तिथे उपस्थित असतात, पण आतून यायला लागतात त्या किंकाळ्यांचे आवाज, ज्या ऐकून बाहेर उभ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो। पण आत काय चाललं होतं ते मात्र कोणाला दिसत नव्हतं। पोलिसांच्या विरोधात बोलायची हिंमत कशी झाली आणि इथूनच या भारताच्या इतिहासातली सर्वात क्रूर कस्टडियल टॉर्चर पैकी एक अशा हिंसेला सुरुवात झाली। सीबीआयच्या चार्जशीटनुसार त्या रात्री 7:45 पासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत तब्बल 7 तास वडील आणि मुलगा दोघांनाही आळीपाळीने मारहाण करण्यात आली। पोलीस ठाण्यात त्या रात्री इन्स्पेक्टर श्रीधर पूर्ण वेळ उपस्थित होते। जेव्हा जेव्हा मारहाण थांबायची तेव्हा श्रीधर विचारायचे, इतकी शांतता का आहे? आणि मग पुन्हा सुरू व्हायचा अत्याचाराचा पुढचा टप्पा। दोघांचे कपडे काढून टाकले गेले, फक्त अंडरवेअर मध्ये त्यांना ठेवण्यात आलं। एका लाकडी टेबलावर वाकवून हातपाय घट्ट पकडले गेले, जेणेकरून ते स्वतःचा बचावही करू शकणार नाही। मारण्यासाठी तब्बल 11 वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करण्यात आला, ज्यात 2 लाठ्या आणि एक प्लास्टिक पाईप सुद्धा होता। त्या मारहाणीची क्रूरता इतकी होती की रक्त अक्षरशः वाहत होतं। पोलीस ठाण्याच्या भिंतीवर, जमिनीवर, टॉयलेटमध्ये, अगदी SHOच्या खोलीत सुद्धा सगळीकडे रक्ताचे डाग होते। नंतर सीबीआयने जेव्हा त्या ठिकाणाहून रक्ताचे नमुने गोळा केले आणि त्यांची DNA तपासणी केली, तेव्हा ते नमुने जयराज आणि बेनिक्स यांच्याशी जुळले। वडील आणि मुलाला स्वतःच्या कपड्यांनी स्वतःचं रक्त पुसायला भाग पाडलं गेलं आणि कपडे रक्ताने पूर्ण भिजले की त्यांना पुन्हा बदलायला लावले जात होते। त्यांचे वकील मुनिरामन यांनी सांगितलं की पुढच्या दिवशी जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं तेव्हापर्यंत त्यांना तब्बल 6 वेळा लुंगी बदलावी लागली होती, कारण रेक्टम मधून सतत रक्तस्राव होत होता। या फक्त जखमा नव्हत्या, तर हा अत्याचार किती अमानुष होता याचा पुरावा होता। पुढे 20 जूनच्या सकाळी पोलिसांनी दोघांनाही कोविलपट्टीच्या सरकारी रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। शरीर जखमी होतच, पण आतून माणूस सुद्धा पूर्णपणे तुटला होता। रुग्णालयात त्यांची मेडिकल फिटनेस टेस्ट झाली आणि आश्चर्य म्हणजे इतक्या गंभीर जखमा असूनही डॉक्टर वेनिला यांनी फिटनेस सर्टिफिकेट दिलं, म्हणजे आरोपी म्हणून पकडलेले जेलमध्ये शिक्षा भोगण्यासाठी फिट आहेत। ज्यांना उभंही राहणं कठीण होतं त्यांना फिट असं घोषित केलं होतं। यानंतर दोघांनाही मॅजिस्ट्रेट डी सर्वानंद यांच्या समोर हजर करण्यात आलं, पण इथेही न्याय मिळाला नाही। सर्वानंद काय करतात तर ते आपल्या घराच्या बाल्कनीत येतात, खाली उभ्या असलेल्या पोलिसांकडे पाहतात आणि फक्त हात हलवून इशारा करतात, घेऊन जा। ना कुठली चौकशी, ना जखमांकडे लक्ष, ना त्या दोघांची अवस्था पाहण्याचे प्रयत्न। म्हणजे जिथे न्याय मिळायला हवा होता तिथे सुद्धा फक्त औपचारिकता पार पाडली। ना जयराजशी बोललं गेलं, ना बेनिक्सशी, ना त्यांच्या जखमा तपासल्या गेल्या। फक्त एक कारण दिलं गेलं, कोविड प्रोटोकॉल, आणि त्याच नावाखाली रिमांड ऑर्डर पास करण्यात आली। दोघांनाही सत्यनकुलमपासून जवळपास 100 किलोमीटर दूर कोविलपट्टीच्या सब जेलमध्ये पाठवण्यात आलं। पण इथून पुढे जे घडलं ते आणखी भयानक होतं। 22 जून 2020 बेनिक्सची तब्येत अचानक खूप बिघडते। त्याला तात्काळ कोविलपट्टीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं जातं, पण रात्री 9 वाजता बेनिक्सचा मृत्यू होतो। कारण होतं शरीरात झालेलं गंभीर अंतर्गत रक्तस्राव। म्हणजे ज्या जखमा बाहेर दिसत होत्या त्यापेक्षा कितीतरी जास्त आत भयंकर जखमा होत्या आणि त्या जखमांनीच एका मुलाचा जीव घेतला होता। त्या रात्री सुमारे 10:30 वाजता जयराज यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण सकाळ होण्याच्या आधीच 23 जूनला पहाटे साधारण 4:30 वाजता जयराज यांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या फुफ्फुसाला छिद्र पडलं होतं।
शरीर पूर्णपणे जखमांनी विदीर्ण झालं होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे समोर आलं ते आणखी हादरवणारं होतं. बेनिक्सच्या शरीरावर 13 गंभीर आणि जयराज यांच्या शरीरावर 17 गंभीर जखमा आढळल्या. दोघांच्याही मृत्यूचं कारण एकच होतं, सतत आणि निर्दयपणे केलेली मारहाण. म्हणजे एखादी चूक नव्हती, हा एखादा अपराध सुद्धा नव्हता, हा होता सत्तेचा गैरवापर आणि माणुसकीचा अंत. आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न, त्यांचा गुन्हा तरी काय होता, तर फक्त दुकान वेळेवर बंद न केल्याचा. सीबीआयच्या चार्जशीटने या प्रकरणातलं सगळं सत्य उघड केलं. लॉकडाऊनच्या नियमांचं कुठलंच उल्लंघन झालं नव्हतं. दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त उघडच नव्हतं. म्हणजे ज्या कारणावरून ही कारवाई झाली ते कारणच मुळात खोटं होतं. नोंदवलेली FIR सुद्धा पूर्णपणे बनावट होती. खरं काय घडलं होतं? 18 जूनला जयराज यांच्या दुकानाजवळ काही लोक उभे होते. पोलिसांनी त्यांना हाकलवून लावलं. पण त्याच वेळी जयराज यांनी पोलिसांच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केला आणि कदाचित हीच त्यांची चूक ठरली. कारण दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी जयराज यांना ओळखून उचलून नेलं. आणि बेनिक्सचा गुन्हा काय, तर फक्त एवढाच, त्याने आपल्या वडिलांच्या अटकेवर प्रश्न विचारायची हिंमत केली. म्हणजे ना कायद्याचा ना कुठला गुन्हा, फक्त प्रश्न विचारण्याची हिंमत. आणि त्याची शिक्षा मृत्यू. बेनिक्सला फक्त एक प्रश्न विचारल्यामुळे इतकं मारलं गेलं की त्याचा जीवच गेला. पण त्याचे प्रश्न थांबले नाहीत. जयराज आणि बेनिक्स यांच्या मृत्यूनंतर 23 जूनच्या संध्याकाळी सत्यनकुलम मधल्या दुकानदारांनी आंदोलन सुरू केलं. दुसऱ्या दिवशी हा संताप संपूर्ण तमिळनाडूमध्ये पसरला. मीडिया पुढे आला आणि सोशल मीडियावर देशभरातून संताप उसळला. 24 जूनला मद्रास हायकोर्टच्या मदुराई बेंचने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटलं की या प्रकरणात पोलिसांवर हत्याची प्राइम फेशी केस बनते. प्राइम फेशी ही एक लीगल टर्म आहे. याचा अर्थ म्हणजे उपलब्ध पुरावे पाहता पहिल्याच दृष्टिक्षेपात एखादा गुन्हा झाल्याचं दिसतं, पण अजून पूर्ण तपास बाकी असतो. इतकंच नाही तर कोर्टाने हेही नमूद केलं की पोलीस पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. कारण जेव्हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट तपासासाठी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी सहकार्य करण्याऐवजी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसाचं CCTV फुटेज स्टोरेज असताना सुद्धा पूर्णपणे गायब होतं. महत्त्वाचे रेकॉर्ड्स देण्यात मुद्दामून उशीर करण्यात आला होता. म्हणजे एकीकडे निर्दयी अत्याचार आणि दुसरीकडे तो लपवण्याचा प्रयत्न. या प्रकरणानंतर पोलीस विभागावर प्रचंड दबाव आला. 2 सब इन्स्पेक्टर आणि एका इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्यात आलं. तर सत्यनकुलम मधल्या पोलीस ठाण्यातले सर्व इतर पोलिसांना दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलं. सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी CBCID कडे होती. पण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्यावेळेचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ही केस थेट CBI कडे सोपवली. 7 जुलै 2020 रोजी CBIने या प्रकरणात 2 वेगवेगळ्या केसेस नोंदवल्या. कोविडच्या कठीण काळात सुद्धा CBIची टीम मदुराईमध्ये सतत कॅम्प करून तपास करत होती. म्हणजे देशभरातून उठलेल्या आवाजामुळे आता या प्रकरणात खरी चौकशी सुरू झाली होती आणि सत्य बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चौकशी पुढे जात असताना या प्रकरणात एका मागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. एकूण 10 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आणि यामध्ये इन्स्पेक्टर S श्रीधर, सब इन्स्पेक्टर P रघु गणेश, K बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल S मुरुगन, A सामदुरई, कॉन्स्टेबल M मुथुराज, S चिल्लादुरई, X थॉमस फ्रान्सिस, S बिलुमुथू आणि स्पेशल सब इन्स्पेक्टर पालदुरई यांचा समावेश होता. यानंतर 25 सप्टेंबर 2020 ला CBIने चार्जशीट दाखल केली आणि ही चार्जशीट साधी नव्हती तर तब्बल 2000 पानांहून अधिक होती आणि त्यामध्ये 100 पेक्षा जास्त साक्षीदार नमूद केले होते. आरोप काय होते तर हत्या, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणं आणि पुरावे नष्ट करणं. आणि या ट्रायल दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची साक्ष समोर आली, ती पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या एका महिला हेड कॉन्स्टेबलची. तिने कोर्टात सांगितलं की वडील आणि मुलाला संपूर्ण रात्र निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती. तिच्या या साक्षीने या केसला एक मजबूत आधार मिळाला आणि जे आतापर्यंत फक्त आरोप वाटत होते ते आता सत्य म्हणून उभं राहू लागलं. या प्रकरणातला 10वा आरोपी स्पेशल सब इन्स्पेक्टर पालदुरई याचा ट्रायल दरम्यानच कोविडमुळे मृत्यू झाला आणि म्हणून उरलेल्या 9 आरोपींविरुद्ध खटला सुरूच राहिला. आणि अखेर 23 मार्च 2026 रोजी जवळपास 6 वर्षानंतर मदुराई जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल दिला. या सर्व 9 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं. एवढंच नाही तर कोर्टाने पुढे काय केलं तर आरोपींच्या मालमत्ता आणि पगाराची माहिती मागवली आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून रिपोर्ट मागवला की शिक्षा वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे निकष काय असू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CBIने सुद्धा या प्रकरणात मृत्यूदंडाची मागणी केली होती. म्हणजे अत्याचाराने 2 निष्पाप जीव गेले, त्यासाठी आता न्यायालयात सर्वात कठोर शिक्षेची मागणी केली जात होती.
आणि 6 वर्षानंतर का होईना पण न्यायाची प्रक्रिया शेवटी निर्णयाच्या टप्प्यावर तरी पोहोचली. बचाव पक्षाने कोर्टात किमान शिक्षेची विनंती केली होती, पण या प्रकरणाची गंभीरता काही वेगळीच होती. कोर्टाने ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस घोषित केली. न्यायालयाने स्पष्ट म्हटलं, जर हा गुन्हा एखाद्या सामान्य नागरिकाने केला असता तर कदाचित वेगळी शिक्षा झाली असती. पण हे ते लोक आहेत ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती आणि त्यांनीच कायद्याचा सर्वात मोठा भंग केला. कोर्टाने हेही नमूद केलं की ज्या 2 लोकांची हत्या झाली त्यांच्यावर एकही गुन्हेगारी केस नव्हती आणि बचाव पक्षाचा हा दावा देखील कोर्टाने फेटाळला की जखमा स्वतःहून झाल्या होत्या. म्हणजे सगळे पुरावे, साक्षी आणि तथ्य एकाच दिशेने इशारा करत होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की हे मृत्यू नैसर्गिक नव्हते, तर वारंवार झालेल्या निर्दयी मारहाणीचा थेट परिणाम होता. जयराज यांना हृदयविकार होता. ही बाब कोर्टाने मान्य केली, पण त्याच वेळी न्यायालयाने ठामपणे सांगितलं की मृत्यूचं खरं कारण हे आजार नव्हतं, तर पोलिसांनी केलेली मारहाण होती. म्हणजे जखमा फक्त बाहेरच्या नव्हत्या, तर जीव घेणाऱ्या ठरल्या होत्या. त्यासोबतच कोर्टाने आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला, तो म्हणजे सर्व 9 पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून मृतांच्या कुटुंबाला एकूण 1,40,40,00,000 रुपये भरपाई द्यायची आणि जर ही रक्कम दिली गेली नाही तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. हा निकाल यायला तब्बल 6 वर्ष लागली, पण या 6 वर्षात एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे कस्टडियल व्हायलन्स. 2021 मध्ये सेलममध्ये फळ विकणाऱ्या मुगसनचा कस्टडीत मृत्यू. 2022 मध्ये चेन्नईमध्ये 25 वर्षांचा दलित तरुण फुगे विकणारा विघ्नेश याचा टॉर्चरमुळे मृत्यू. पोस्टमॉर्टममध्ये 13 जखमा आणि पाय फ्रॅक्चर. 2024 मध्ये फक्त 12 दिवसात 4 कस्टडियल मृत्यू झाले. मदुराई, विल्लुपुरम, चेन्नई आणि विरुधुनगर. 2025 मध्ये शिवगंगामध्ये 27 वर्षांचा मंदिराचा बॉडीगार्ड अजित कुमार पोलीस चौकशीनंतर मृत. त्याच्या शरीरावर तब्बल 44 जखमा होत्या. आणि 2026 मध्ये 26 वर्षांचा आकाश डेनिसन पुन्हा एकदा कस्टडियल व्हायलन्सचा बळी. म्हणजे एक केस संपते, निकाल येतो, पण कथा इथेच थांबत नाही. सतनकुलम केसचा हा निकाल नक्कीच एक मजबूत संदेश आहे की कायद्याच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा होऊ शकते, पण तो पुरेसा आहे का, हा प्रश्न आजही उभा आहे आणि कदाचित त्याचं उत्तर अजूनही कोणाकडेच नाही.